सिंधुदुर्ग में शक्तिपीठ महामार्गों को लेकर विवाद गहराता जा रहा है। शिवसेना सांसद विनायक राउत ने आरोप लगाया है कि इस परियोजना के पीछे जमीनों को सोने का भाव दिलाने की कोशिश की जा रही है। उन्होंने कहा कि सांगली और कोल्हापुर में पहले से ही किसानों का भारी विरोध है, क्योंकि उपजाऊ और बागायती जमीनें इस प्रोजेक्ट के कारण प्रभावित हो रही है। अब सिंधुदुर्ग के इको सेंसिटिव इलाकों से भी मार्ग निकालने की योजना है, जिसका स्थानीय लोग कड़ा विरोध करेंगे। सांगली कोल्हापूर ह्या भागामध्ये शक्तिपीठाच्या महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे, कारण त्यांची सुपीक आणि बागायती जमीन शक्तिपीठाच्या नावाखाली हडप केली जाते आणि म्हणून तिथला शेतकरी कडाडून त्याला विरोध करतोय। अगदी त्याच पद्धतीने आता हा शक्तिपीठ खास सिंधुदुर्गामध्ये ज्या वेळेला खाली वळवला जातोय त्यावेळेला सिंधुदुर्गातले इको सेन्सिटिव्हचे सर्व गाव ज्या इको सेन्सिटिव्ह जिथे लागू केलेलं आहे त्या गावातून आज शक्तिपीठ नेण्याचा प्रयत्न केला जातोय। केवळ आणि केवळ त्या ठिकाणी सध्याच्या राजकारण्यांनी जे घेतलेल्या जमिनी आहेत त्या जमिनींना सोन्याचा भाव यावा म्हणून आज शक्तिपीठाचा खटाटोप चाललेला आहे। त्याला सिंधुदुर्गामध्ये सुद्धा तेवढाच कडाडून विरोध केला जाईल। ह्या वावड्या मागच्या 2 महिन्यापासून उठवल्या जात आहेत गद्दार गटांकडून, पण आमची खात्री आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे खासदार आहेत ते मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत। माननीय उद्धवजी ठाकरेंबरोबर त्यांची बैठक सुद्धा झालेली आहे। सर्वांनी कबूल केलेलं आहे की आमच्याकडे आमिष अशा पद्धतीची दाखवली जातात, पण आम्ही कोणी त्या आमिषाला बळी पडणार नाही। ह्या बातमीमध्ये तसं तथ्य नाही आहे, पण त्याचबरोबर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोणी उमेदवार उभा राहिलेला नाही आहे। त्यामुळे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे मतदार आहेत त्यांनी मतदान कुठे करावं याबाबतचे आदेश माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून दिले जातील। खरं म्हणजे जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर सध्याच्या जिल्हा परिषदेच्या या कारभारामध्ये बोगस ठेकेदारांचा एक कंपू तयार झालेला आहे आणि ह्या ठेकेदारांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्याच आशीर्वादाने अशा पद्धतीचे खोटे नाटे व्यवहार केले जातात असे सर्वांची समज झालेली आहे। त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ठेकेदारांना बिल मिळत नाहीयेत, पण बोगस बिल काढून बोगस पद्धतीने खोट्या नाट्या सहाय्य करून पैसे उकळायचे हा धंदा या जिल्हा परिषदेतल्या सत्ताधारी लोकांच्या आशीर्वादाने होतोय अशी ठाम भूमिका आहे।